अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी भाजपची आज बैठक होत आहे। नगर शहरातील माऊली सभागृहात ही बैठक होणार असून निवडणुकीची रणनीती यात ठरवली जाईल। भाजप प्रदेश महामंत्री विजय चौधरी, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, भाजप उमेदवार खासदार सुजय विखे यांच्यासह आजी माजी आमदार उपस्थित राहतील। दक्षिण नगर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती सर्वच पक्षांनी जे आहे आपली तयारी सुरू केल्याचे पाहायला मिळत आहे। त्या अनुषंगाने जर आपण बघितलं तर आज अहमदनगर शहरामध्ये भाजपच्या वतीने जे आहे एक आढावा बैठक जी आहे तर ती होणार आहे। त्या अनुषंगाने या ठिकाणी तयारी जी आहे तर ती भाजपच्या वतीने करण्यात आलेली आहे। काय एकंदरीत या बैठकीचा उद्देश आहे, कशा पद्धतीची तयारी करण्यात आली? या ठिकाणी तिकीट सन्माननीय खासदार आपले सुजयदादा विखे पाटलांना जाहीर झालं आणि लगेचच पक्षांनी विजयभाऊ चौधरी आमचे प्रदेशाचे महामंत्री आहेत त्यांनी या ठिकाणी बैठक घ्यायची सूचना केली आणि आम्ही प्रमुख पदाधिकाऱ्यांची आज लगेच या ठिकाणी बैठक बोलवली। आता बैठकीत या ठिकाणी मार्गदर्शन होणार, विजयभाऊ असतील, सर्व लोकप्रतिनिधी असतील, या ठिकाणी निवडणुकीत सामोरं जाताना काय केलं पाहिजे, लोकांपर्यंत कसं पोहोचलं पाहिजे, प्रचार कसा केला पाहिजे, सर्व गोष्टी माहीत असल्या तरी परत त्याची पुनरावृत्ती करण्यासाठी प्रत्येक पदाधिकाऱ्यांचं म्हणणं जाणून घेण्यासाठी या ठिकाणी महामंत्री या ठिकाणी येत आहेत आणि त्यांच्या उपस्थितीतच आजची बैठक या ठिकाणी त्यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली पार पडणार आहे। थोड्याच वेळात या ठिकाणी बैठकीला सुरुवात करणार आहोत आणि आम्ही पुढच्या या ठिकाणी निवडणुकीची दिशा या बैठकीत ठरवून प्रचाराला लगेच आम्ही सर्व पदाधिकारी कार्यकर्ते कामाला लागणार आहोत। एकंदरीत जर आपण बघितलं तर निवडणुकीची रणधुमाळी जी आहे तर ती सुरू झालेली आहे आणि त्या अनुषंगाने सर्वच पक्षाकडनं तयारी सुरू करण्यात आलेली आहे। आणि आता जर बघितलं थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी भाजपची जी बैठक आहे आढावा बैठक ही पार पडणार आहे। कॅमेरा पर्सन प्रसाद सह सुनील भुंगळ, एबीपी माझा, अहमदनगर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।